यानंतर आपण वळूया आजच्या बडे मुद्देच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गुंगी गुडिया बनून किती दिवस राहणार? काँग्रेसच्या या प्रश्नानं राजकीय वादळ उठलं नसतं तरच नवं। खरं तर राजकारणामध्ये एकमेकांना मात देण्यासाठी, एकमेकांची कोंडी करण्यासाठी शब्दांचा शस्त्र म्हणून वापर करण्याची परंपरा जुनी आहे। यात कोणीच धुतल्या तांदळाचा नाहीये, सगळे तरवेज आहेत। सगळ्यांनी आपापल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी एकमेकांचा आजवर यथेच्छ उद्धार केला। जरा इतिहासाची पानं जर चाळली तर आपल्या लक्षात येतं की गुंगी गुडिया हा शब्द प्रयोग भारतीय राजकारणातला नवा नाहीये। राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींच्या सुरुवातीच्या कार्यकाळात टीका करताना हा शब्द पहिल्यांदा वापरला होता, पण त्यानंतरच्या काळात इंदिरा गांधींनी आपल्या कर्तृत्वानं तो शब्द वापरणाऱ्यांना तोंडघशी पाडला। हा इतिहास आहे। राजकारणात आपल्या विरोधकांना घायाळ करण्यासाठी अशा शेलक्या शब्दांचा वापर आजवर अनेकांनी केलाय। यात कोणी मोदींना मौत का सौदागर म्हटलं, कोणी राहुल गांधींना पप्पू म्हटलं, कोणी शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हटलं, कोणी सोनिया गांधींना जर्सी गाय म्हटलं, तर कोणी मनमोहन सिंग यांना मौन मोहन सिंग म्हटलं। पण सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणून आपण राजकीय स्कोर करण्याच्या नादात काँग्रेस सेल्फ गोल होताना दिसतेय। कारण राष्ट्रवादीने या मुद्द्याला महिलांचा अपमान म्हणत टीकेचा वापर भावनिक अस्त्र म्हणून करायला सुरुवात केली आहे। खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आणि पक्षाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून सुनेत्रा पवार फारशा बोलत नाहीये। तो त्यांचा स्वभाव नाहीये, सभागृहातही आणि सभागृहाच्या बाहेरही। मग ते अजितदादांच्या अपघाताची चौकशी असो की राष्ट्रवादीच्या अर्थ खात्याची मागणी असो, पक्षांतर्गत वाद असो की दोन राष्ट्रवादीचं विलीनीकरण असो, कोणत्याही मुद्द्यावर त्या माध्यमांच्या समोर जाहीर भूमिका घेणं टाळताना दिसतात। हे अगदी खरं आहे। त्यामुळे विरोधकांनी टीकेची संधी साधली आहे, पण विरोधकांकडून त्यांना कमी लेखण्याची ही चूक केली जाते का? कारण सुनेत्रा पवारांवर गुंगी गुडिया म्हणून शिक्का मारण्याचा प्रयत्न करून काँग्रेस किंवा विरोधकांनी कोणती राजकीय फायदा त्यांना होणार नाहीये। उलट विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर आणि धोरणावर कोंडी केली असती तर कदाचित राजकीय दृष्ट्या सुद्धा ती अधिक प्रभावी ठरली असती। या उलट सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महायुतीला आक्रमक होण्याची आयती संधी विरोधकांनी बहाल केली आहे का, हा सवाल। त्यामुळे गुंगी गुडिया म्हणून हिनवणं ही काँग्रेसची राजकीय रणनीती होती की राजकीय घोडचूक होती, हेणारा काळ ठरवेल। पण तरी सुद्धा आपण गुंगी गुडिया नाहीये हे सिद्ध करण्याचं आव्हान सुनेत्रा पवार यांच्या समोर कायम असणार आहे, हेही तितकंच खरं। पण या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके जी आहेत, ज्यांनी आज थेट सांगितलं फिरू देणार नाही, आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या पलीकडे जाता येणार नाही, थेट आव्हान त्यांनी दिले। आपल्या सोबत स्वागत आहे आमदार साहेब तुमचं। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी माजी खासदार विद्याताई चव्हाण सुद्धा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या त्या नेत्या आहेत। ताई, तुमचं सुद्धा स्वागत आहे। भारतीय जनता पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा आहेत। अजितराव, तुमचं सुद्धा खूप स्वागत आहे। आणि काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत। काकासाहेब, तुमचं सुद्धा स्वागत आहे। अर्थात चर्चेची सुरुवात काकासाहेब तुमच्यापासून। त्याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे तुम्ही सुनेत्रा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत का पक्षाच्या प्रमुख आहेत, त्यांना गुंगी गुडिया हा टॅग करण्याचा किंवा त्यांना हिनवण्याचा प्रयत्न केला, ह्याच्या मागे तुमची राजकीय रणनीती होती की तुम्ही केलेली ही एक घोडचूक होती? काकासाहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो हॅलो हा, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो आवाज आवाज डिस्कनेक्ट होतोय। हा, माझा प्रश्न हा येतोय, आता आवाज येतोय? काँग्रेसची ही राजकीय रणनीती होती सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणणं की घोडचूक होती? आपण जर बघितलं विलास सर, तर ह्या दोन्ही गोष्टी नव्हत्या, रणनीतीही नव्हती
आणि घोडचुकी देखील नव्हती. हा कारण आपण जर त्या गोष्टीचा संदर्भ पहिल्यांदा आपण तपासला पाहिजे आणि त्यावर आपण नंतर पहिल्यांदा भाष्य करणं अपेक्षित आहे. बर बर बर. ज्या बोला बोला. पद्धतीनं त्या बीडमध्ये बैठक चालू असताना आदरणीय सुनेत्राताई पवार आणि त्यांच्या उजव्या बाजूला बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे साहेब यांची एक बैठक चालू होती आणि समोर पत्रकार त्यांना बीड मधल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एखादा प्रश्न विचारत असताना ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंनी त्या पत्रकाराला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आलेली ही नॅचरल रिएक्शन, त्यामुळे ही काय रणनीती नव्हती किंवा हा काही टोमणा नव्हता किंवा हा काहीच कशाचा पारडा नव्हता. त्यामुळे निश्चितपणे ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे पुरुषी अहंकाराप्रमाणे त्या बीडमध्ये सुनेत्राताईंना बोलू दिलं नाही, सुनेत्राताईंना एवढ्या मोठ्या सगळे पत्रकार असताना त्यांच्या समोर तोंडावर पाडण्याचं काम धनंजय मुंडे ज्या पद्धतीने केलं, हा सगळा पुरुषी अहंकार आहे आणि त्याला उद्देशून हे झालेली टीका टिप्पणी आहे. त्यामुळे निश्चितपणे हे करत असताना आमची कुठलीही पॉलिसी असण्याचं कारण नाही, परंतु ज्या पद्धतीनं बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांडातले आरोपी आज देखील सापडायला तयार नाहीत, यावरती प्रश्न विचारला असता ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे माफ करा काकासाहेब, मी पुन्हा तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतो. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. नाही, तुमचा आवाज येत नाही. ठीक आहे, मी पुन्हा प्रयत्न करतो. पण तुमची भूमिका तरी कळली की तुमचं असं म्हणणं आहे की जिथं कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल बोलायला पाहिजे होतं त्या बोलल्या नाही, त्यामुळे तुमचं ते परसेप्शन आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दलची ती टीका केलेली आहे. आपल्यासोबत आमदार आहेत सुनील शेळकेजी. तुम्ही थेट आव्हान दिलं की आम्ही अतिशय आक्रमक भूमिका घेऊ, फिरू देणार नाही. पण राजकारणामध्ये खरं तर अशा प्रकारची टीका टिप्पणी ही काही नवीन नाहीये. मी अनेक उदाहरणं सांगितले आणि याच्यापेक्षाही जास्त जहाल भाषेमध्ये राजकीय नेत्यांवर टीका टिप्पणी होत असते. पण ही राजकीय टीका तुमच्या एवढी जिवारी का लागली? तुम्ही इतके आक्रमक का झालाय? हे बघा, मुळामध्ये आदरणीय आम्हा सर्वांचे नेते स्वर्गीय अजितदादांना जाऊन आज 6 महिने होत आहेत आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये ज्या सुनित्रा वहिनींनी स्वतःचं दुःख, परिवारावरचं दुःख पाठी घालून पक्षाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्याचबरोबर दादांनी जे काही सहकार क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं, त्यामध्ये सहकार क्षेत्रातले साखर कारखाने असतील, काही उद्योग असतील, शैक्षणिक संस्था असतील, या सगळ्याची जबाबदारी अचानकपणानं सुनित्रा वहिनींच्या पाठी पडलेली आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून ज्यावेळेला सुनित्रा वहिनी आज संपूर्ण राज्यभराचा दौरा करतायत आणि दुःख बाजूला ठेवून सगळ्याच प्रसंगाला तोंड देत आहेत आणि अशा वेळेला राज्याच्या उपमुख्यमंत्री ह्या पदाची जबाबदारी स्वीकारून आपण जर पाहिलं असेल तर विधिमंडळामध्ये सुनित्रा वहिनींनी केलेलं भाषण, आपलं मनोगत, त्यामध्ये विशेष करून महिलांचा सन्मान म्हणून राज्यानं घेतलेला निर्णय, त्यामध्ये कृषी सन्मान हा महिला भगिनींना द्यायचा, त्यातलं देखील आपण जर सुनित्रा वहिनी त्या ठिकाणी केलेलं वक्तव्य किंवा त्यांची भावना ही विधिमंडळातली मांडलेली योग्य पद्धतीनं महिलांचा सन्मान करत सर्वसमावेशक अशा पद्धतीची राजकीय भूमिका त्या मांडताना आपण सर्वजण पाहतोय. आणि त्यामध्ये बीडच्या पालकमंत्री या नात्यानं 6 महिन्यात आता मला वाटतं त्यांचा 3रा किंवा 4था दौरा असेल आणि त्यातून त्यांनी दिवसभराचा प्रोग्राम कशा पद्धतीने होता, काय ठिकाणची उद्घाटनं, आढावा बैठकी, डीपीसी बैठक, या सगळ्या पार पडल्यावरती पत्रकारांना किंवा प्रेसला सामोरे जात असताना त्यांनी त्यांची भूमिका किंवा बीड जिल्ह्याचा संपूर्ण आढावा त्या ठिकाणी मांडला आणि जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी प्रसंग होऊ नये किंवा आपल्या प्रेसला वेगळं वळण लागू नये म्हणून धनंजयजी मुंडे यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला त्याला उत्तर देऊ नका किंवा तो थांबवा अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. एक महिला भगिनीचा आपण आदर म्हणून किंवा आपण सन्मान करत असताना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही काँग्रेस पक्षातले नेते मंडळी विसरलेत असं माझं स्पष्ट मत आहे. आपण मगाशी सांगितलं विलासराव की काँग्रेसनं ही रणनीती किंवा घोडचूक केली का? ही रणनीती नाही आणि घोडचूक नाही. माझं मत आहे की यांनी घाणीत तोंड घातलेलं आहे की ज्या काँग्रेसनं संस्कार आणि विचार काय असतात हे सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न केला, अशा काँग्रेसच्या नेत्यानं आज तरी
झालेलं वक्तव्य चुकीचं आहे किंवा महिला भगिनींचा आम्ही सन्मान केला पाहिजे, ही भूमिका घ्यायला पाहिजे होती. परंतु अहंकार किती आहे हे त्या प्रत्येक नेत्याच्या आज वक्तव्यातून आम्हाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील पाहायला मिळतं. हा महाराष्ट्रातल्या आया बहिणी अशा वक्तव्याचा नक्कीच निषेध करतायत की ज्या महिला भगिनीच्या पाठीमागे आज एखाद्या पतीचा आधार असतो, तो आधार वड हरपल्यानंतर देखील लाखो अजितदादांच्या चाहत्यांकरता, या महाराष्ट्रातल्या करोडो जनतेकरता आपलं दुःख बाजूला ठेवून जबाबदारी घेऊन काम करतायत. या मातेचा, या माझ्या पण नेत्याचा आमदार साहेब सन्मान करायला पाहिजे. आमदार साहेब, मला काय म्हणायचंय, जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. निश्चितपणे ज्या परिस्थितीत त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि आव्हानात्मक परिस्थितीत जबाबदारी घेतली आहे. पण आता जबाबदारी आल्यानंतर टीका टिप्पणी येणार ना, राजकारणामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार ना, तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप होणार ना, त्याला सामोरं जावं लागणार ना. तुम्ही मला गुंगी गुडिया म्हणून तुम्हाला एक प्रकारे एका प्रतिमेमध्ये बांधण्याचा तो राजकीय डाव असू शकतो विरोधकांचा. तो डाव तुम्हाला हाणून पाडावा लागेल ना. यामध्ये इंदिरा गांधींनी पाडला तो. आम्ही एक कार्यकर्ता म्हणून माझे व्यक्तिगत मत या ठिकाणी मांडतोय हम्म. की जर समजा तुम्ही एखाद्या महिला भगिनीला अशा पद्धतीने हिणवण्याचा प्रयत्न करत असाल किंवा राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून करत असाल तर सुनीत्रा वहिनींना काही काळ द्या ना. तुम्ही त्यांचं नेतृत्व बघण्यासाठी आज उपमुख्यमंत्री म्हणून किंवा पक्षी जबाबदारी धुरा सांभाळत असताना आपण त्यांच्या अधिवेशनातली भाषणं पाहिली असेल, पक्ष संघटनेचं त्यांचं कर्तृत्व, त्यांचं काम पाहिलं असेल. काही काळ तर द्या, काही वेळ संधी तर द्या. तुमच्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरता तुम्हाला काही फक्त मुद्दा किंवा अशा परिस्थितीमध्ये आपण बोलणं कितपत योग्य आहे. मला एक विचारायचंय, काँग्रेसचे नेते ज्या वेळेला अशा पद्धतीने हिणवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला त्यांच्या घरातल्या व्यक्तींना असं तुम्ही उड्या म्हणतात का की माते समान आहे? काकासाहेब येतो, थांबा, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या, मी येतो तुमच्या. मूळ विषयावर बोलायला तयार नाही. मूळ विषय काय? मूळ विषय हाच आहे ना आमचा आणि तुमचाही, की तुम्ही सुनीत्रा वहिनींनी पत्रकार परिषदेमध्ये बोलायला पाहिजे होतं. काकासाहेब एक जण आरोपी काम फरार आहे याच्याविषयी पत्रकार प्रश्न विचारत असताना त्या ठिकाणी बीडचे पालकमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्राताई त्या ठिकाणी बोलणं अपेक्षित होतं. आमच्या पक्षाला संस्कृती आपण शिकवायचा भाग नाही. ज्या पद्धतीनं तुमची राष्ट्रवादी काँग्रेसची भाषा येते आम्ही बघून घेऊ, पुण्या मुंबईत आम्ही जाऊ देणार नाही. बघून घेऊ ना, 100% बघून घेणार. आम्ही तुम्हाला हे बी सांगतो, तुम्हाला महिला भगिनींचा सन्मान जर करता येत नसेल तर तुम्ही ही संस्कृती तुमची नाहीये, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, काँग्रेसची संस्कृती त्यांनी बदलली. आता ठीक आहे मी दोघांना थांबवतो, मला अजून 2 पाहुण्यांकडे जायचंय. तू पेक्षा आपण आणखी एक त्याच्यातला अँगल समजून घेऊया. विद्याताई आपल्या सोबत आहेत. ताई, तुम्ही सुद्धा एक महिला राजकारणी आहात, अनेक वर्ष तुम्ही खरं तर राजकारणामध्ये वावरताय. राजकारणात वावरत असताना अशा प्रकारच्या टीका टिप्पणी, ट्रोलिंग पासून आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्यांना तुम्ही सामोरं गेलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जो हे स्टेटमेंट केलं गुंगी गुडिया, हे एका महिलेचा अपमान आहे? ह्याला महिलेचा अपमान म्हणून जे प्रेझेंट केलं जातंय, खरंच या महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा हा अपमान वाटतो तुम्हाला? नाही, मला हा अपमान वगैरे वाटत नाही. आणि तसं काही असलं तर दिलगिरी व्यक्त केलेली आहे, त्यामुळे त्या प्रकरणावर आता पडदा पाडायला हरकत नाही. परंतु हे प्रकरण पेटवायचं आणि हे गावोगावी जाऊन याचा निषेध करायचा, हे जे काय चाललेले हे बरोबर नाहीये. कारण एकदा दिलगिरी व्यक्त केली, अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल की कित्येक वेळा एकमेकांवर टीका केली, सगळं कोणी जोडे मारतो, कोणी नंतर मग ते दुग्धाभिषेक काय करतात, कुठे गोमूत्र शिंपडतात. हे सगळे काय आहे? आता लोकांचे प्रश्न काय आहेत त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि सुनेत्रा वहिनींनी त्या दिवशी जी प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा म्हणजे आपण आता लगेच सुनेत्रा वहिनींकडनं अजितदादांसारखं त्या वागतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. खरंय. सुनेत्रा वहिनींना जे मी ओळखते त्यांनी अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरायचे आणि स्वतःच्या प्रचारासाठी ते शेवटच्या दिवशी यायचे. काटेवाडी सगळं सुनेत्रा वहिनींनी सांभाळलेलं आहे. सगळं घरदार सांभाळून आज त्यांनी अजितदादांची एवढी मोठी जबाबदारी घेतली आहे आणि ती जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडताना आपण बघतोय. आता त्यांना गुंगी गुडिया बोलले काय, त्याच्यावर पडदा पडला पाहिजे, कारण आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. परंतु हे प्रकरण तापट ठेवायचं आणि मूळ मुद्दा काय आहे, त्या दिवशी काय प्रेस कॉन्फरन्स होती का काय होतं मला माहित नाही, पण अचानक धनंजय मुंडे उठून उभे राहतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आल्याबरोबर त्यांनी ते सगळं बोलणं बंद करून टाकलं.
त्या क्षणी तिथे जर अजितदादा असते तर त्यांनी चांगलं फटकवलं असतं. अजितदादांच्या बरोबरचे जे नेते होते, त्यांचे साथी होते, त्यांचे पदाधिकारी होते, त्यांना अजितदादांचा रोखठोक स्वभाव चांगला माहिती होता. परंतु तसं त्या पद्धतीने वागण्यासाठी सुनेत्रा वहिनींना अजून वेळ लागेल, थोडा वेळ त्यांना द्यायला लागेल. असं लगेच म्हणता येणार नाही की सुनेत्रा वहिनी ती जबाबदारी पार पाडू शकत नाही किंवा त्या गुंगी गुडिया आहेत, असं बिलकुल त्याच्यातनं अर्थ काढता कामा नये. इंदिराजींना सुद्धा गुंगी गुडिया म्हणाले होते, आपले राम मनोहर लोहिया समाजवादी ज्येष्ठ नेते होते त्यांनी, पण त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवलं की मी काय करू शकते. त्याचप्रमाणे माझं एक म्हणणं आहे की सुनेत्रा वहिनींना थोडा वेळ दिला पाहिजे. त्या सुद्धा, कारण त्यांना काय स्वतःच्या घरातच कुटुंबावरती एवढा मोठा डोंगर कोसळल्यानंतर त्या दुःखातनं उभं राहायचं, संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी घ्यायची, सगळीकडे फिरायचं, पुन्हा पक्षातल्या काही लोकांचा विरोध सहन करायचा, हे सगळं आपण बघतोय ना, तुम्ही चॅनलवरनं सगळं दाखवताय. त्यामुळे हे सगळं करत असताना तो बॅलन्स साधून काम करत राहणं ही आणि त्या कृतीतून स्वतःला सिद्ध करणं, याच्यासाठी मला असं वाटतं थोडा वेळ देणं आवश्यक आहे. परंतु तो वेळ दिला जात नाही. आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं काय चुकतंय? गावोगावी ते निदर्शनं करतायत. कोणाबद्दल केलं पाहिजे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही जर त्या प्रश्नाला न्याय देऊ शकत नसाल किंवा त्याच्या विरोधात बोलायचं नाही कोणी, अशी जर तुमची दादागिरी चालली असेल तर ती चुकीची आहे. ठीक आहे. त्यामुळे मी विचारतो ताई. धनंजय मुंडे जे काय बोलले ते बरोबर नाही. त्यांनी सुनेत्रा वहिनींचा खरं तर त्यांनी तिकडे हे केलेलं, त्यांचा निषेध करायला पाहिजे होता राष्ट्रवादीने, की धनंजय मुंडेंनी बोलू दिलं पाहिजे होतं आणि बोलू दिलं नाही. म्हणजे सुनेत्रा वहिनी त्या दिवशी म्हणजे त्यांनी त्या अजून 6 महिन्याने निश्चितच तेवढ्या तयार होतील की आपल्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा म्हणतील की मी अध्यक्ष आहे पक्षाची, मी उपमुख्यमंत्री आहे आणि मी समर्थ आहे ह्या सगळ्या उत्तर द्यायला मी समर्थ आहे असं त्या बोलू शकते. कारण त्यांनी एक स्टेटमेंट पण दिलं की योग्य वेळी मी चोख उत्तर देईन असं त्या म्हणाल्या. देतील ते, मला निश्चित खात्री आहे की दिलं पाहिजे. आता त्या हे बघा, शेवटी काय आहे, त्या आता मैदानात आलेल्या आहेत, त्या राजकारणात आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जबाबदार आज त्या पदावरती आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी येणार त्या आता टीका टिप्पणी होत राहणार, त्यांच्या निर्णयाच्या बद्दल सुद्धा बोललं जाणार, हे सगळं आहे. अजितराव आपल्यासोबत आहेत. अजितराव, खूप उशिराने तुमच्याकडे येतोय. खरं तर तुमचा पक्ष, तुमच्या पक्षातले नेते, तुम्ही सगळेजण राजकारणामध्ये वावरत असताना अशा अनेक टीका सहन करत असता, तुम्ही ते झेलत असता, पचवत असता आणि पुढे जात असता. पण राजकारणामध्ये झालेली ही जी टिप्पणी आहे, ती टिप्पणी एवढी संवेदनशील का बनली? तुम्ही इतके आक्रमक का झालेले आहेत? तुम्हाला असं वाटत नाही का की काही मुद्द्यांच्या बद्दल त्यांनी भूमिका मांडायला हवी होती, काही मुद्द्यांच्या बद्दल त्यांनी अधिक वोकल व्हायला हवं, असं तुम्हाला वाटत नाही का? विलासजी, आता या चर्चेमधलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सुनील शेळके माझे मित्र इतके भावनिक आणि एवढे आक्रमक का झालेले, तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे माननीय अजितदादांचं आणि सुनेत्रा वहिनींचं स्थान आहे, त्यामुळं सुनील शेळकेंनी थेट असा इशारा दिला की माझ्या मावळातनं काँग्रेसवाल्यांना तुम्ही जाऊन दाखवा. दुसरा याला भावनिक कंगोर आहे. तुम्ही विचारलं ना महाराष्ट्राची जनता याच्याकडे कसं बघेल? तुम्ही एका राजकारण्यावरती केलेली खालच्या पातळीवरची ही टीका नाहीये. तुम्ही अजितदादांच्या सहधर्मचरणीला ज्यांनी सगळं दुःख विसरून सगळ्यांना सावरण्यासाठी पुढे येण्याची भूमिका घेतली. मला माननीय विद्याताई चव्हाण आज आपलं खूप वाईट वाटतंय. दादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं. काका, आपला काँग्रेसमधला प्रवास मोठा आहे, पण ज्या काँग्रेस बरोबर आपल्या सार्वजनिक जीवनातले 35हून अधिक वर्ष काळ दादा राहिले, त्या काँग्रेसकडनं कोण हर्षवर्धन सपकाळांना ओळखत होतो? काँग्रेसमधले जे सिनियर लीडर्स आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब व्यथित झाले, ते बोलले या विषयावरती आणि कुठेही अजून काँग्रेसने दिलगिरी व्यक्त केलेली नाही. खरं तरी काँग्रेसची संस्कृती नाही. मी महाराष्ट्राच्या इतिहासाची थोडीशी आठवण करून देऊ इच्छितो. ज्या जिजाऊंचं सासर माहेर संपवण्याचा प्रयत्न केला, असंच त्यांना हिणवलं. काय झालं? काय केलं त्यांनी? ज्या अहिल्यादेवींचं राज्य संपवण्याचा राघवदादांनी प्रयत्न केला, आणि अशाच पद्धतीनं की एकटी बाई काय करू शकेल. मोगल मर्दिनी ताराराणी साहेब एकटी स्त्री आहे म्हणून औरंग्या उतरला होता या महाराष्ट्रामध्ये. काय झालं? पुढचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये. या थोर परंपरेचा वारसा सुनेत्राताईंच्याकडे आहे. महाराष्ट्रातली प्रत्येक महिला या महान परंपरेची पाईक आहे. आम्हाला वाईट वाटलंय. रोहित पवार कुठे आहे तो आज? माननीय विद्याताई, काका मी बोललो नाही प्लीज. काका, आज हा विषय नाहीये. काकासाहेब प्लीज. काका येतो मी तुमच्याकडे. काकासाहेब मी येतो तुमच्याकडे. त्यांचं मला पूर्ण म्हणणं ऐकू द्या.
म्हणणं ऐकू द्या. काय बॅकग्राऊंड आहे हर्षवर्धन सपकाळांना? मला तुम्ही सांगा, या हर्षवर्धन सपकाळांनी हे विधान आपल्या नेत्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांना सांगितलं. आपण अजितराव लाज वाटली पाहिजे. अजितराव एक मिनिट काकासाहेब प्लीज थांबा. काकासाहेब थांबा, मी आहे ना, मी आहे, विचारतो. अजितराव, देशाच्या पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांना मनमोहन सिंग म्हटलं गेलं ना, ही खालच्या पातळीची टीका होती असं म्हणायचं तुम्हाला? महाराष्ट्राची काकासाहेब रोजच्या राजकीय काकासाहेब थांबा प्लीज. आणि याला एक आणखी वेगळा मला कंगोरा द्यायचा आहे. काय? तिलकजी, मला आणखी एक वेगळा कंगोरा माझ्या याला प्रश्नाचं द्यायचा उत्तर आहे. द्या. आम्ही 50% महिला भगिनींना राजकारणामध्ये आरक्षण देण्याची गोष्ट करतो. हा. अगदी सुरुवातीपासून आम्ही विचार केला पाहिजे. धनंजय मुंडेजी तिथे त्यांना उलट त्यांची साथ देण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे झालं काय, एक ट्विट आलं, त्या ट्विट नंतर हर्षवर्धन सपकाळांनी आणखी त्याची री ओढली. तुम्ही एक प्रकारचा मेल डॉमिनन्स आहे ना, आता सुद्धा या चर्चेमध्ये काकासाहेब जो आक्रस्ताळे कुणाचा मेल डॉमिनन्स आहे? प्रश्नाचं उत्तर टाळलं. व्यवस्थेचा ऐका, नाही अहो तुम्ही प्रश्न काय विचारला? मूळ मुद्द्यावरती बोला. आणि माझं आपल्याला विनंती आहे चॅनलच्या माध्यमातून महिलांच्या विषयावरती राजकारण करू नका. सोनिया गांधींना सांगा अशी टीका केली आहे. अजितराव एक मिनिट. काकासाहेब थांबा प्लीज. अजितराव, सोनिया गांधींना जर्सी गाय म्हटलं गेलं या देशामध्ये. अध्यक्ष आहेत ते दाखवतात. मनमोहन सिंग यांना मनमोहन सिंग म्हटलं गेलं की नाही? या विचारानं वागतो, त्या विचारानं वागतो, हे विचार ते म्हटलं गेलं ते काय योग्य आहे असं म्हणत नाही मी, ते चुकीचंच आहे. पण राजकारणात अशा टीका झाल्या आणि मग तुम्ही तुमचं मत मला त्याच्याबद्दलचं जाणून घ्यायचंय. एक काकासाहेब, पण चिटकून बसले यांना महिलांच्या विषयावरती राजकारण करायचं आहे. त्या गुन्हे प्रकरणांना आपली बघायचं आहे. संतोष देशमुख हत्याकांडाला आपली आज देखील फरार आहे. काय विचारणार मी प्रश्न? बरं ठीक आहे. काकासाहेब असं नाही होऊ शकत. अशी चर्चा नाही होऊ शकत. मी तुम्हाला पूर्ण वेळ देतो. मला माझ्या प्रश्नाचं त्यांच्याकडून उत्तर घेऊ द्या. त्यांचं उत्तर घेऊ द्या. महाराष्ट्र बघतोय. आमदार साहेब, मी येतो तुमच्याकडे. फक्त मला एक प्रश्नाचं उत्तर घेऊ द्या. अजितराव, टू द पॉइंट बोलूया आपण, इधर उधर की बात नाही. सोनिया गांधी यांच्यावर सुद्धा राजकारणात काय कशा पद्धतीची टीका, मी पुन्हा ते शब्द उच्चारत नाही. मनमोहन सिंग यांच्याबद्दल झाली. राजकारणात ही राजकीय टीका होत असते आणि ती व्यक्तिगत टीका होऊ नये या मताचा मी आहे. मला वाटतं की ही धोरणात्मक टीका झाली पाहिजे. पण जेव्हा तुम्ही ती टीका करता तेव्हा ती राजकीय टीका असते. दुसऱ्यांनी तुमच्यावर केली तेव्हा ती वैयक्तिक टीका असते. हे काय? आपण जर मागचा इतिहास काढून बघितला, आमच्या नेत्यांनी कधीच अशा पद्धतीच्या टीका केल्या नाही. उलट गौरव करण्याचं काम आजही जे पदवी म्हणून काँग्रेसवाले मिरवतात, अटलजींच्या भाषणामधले असेल, माननीय पंतप्रधानांनी केलेलं कौतुक असेल, ते सांगतात की हो इथं आमचं कौतुक झालं. पण सोनिया गांधींवर नाही टीका केली. वहिनींचा हा अपमान महाराष्ट्राच्या राहुल गांधींवर टीका नाही केली. मनमोहन सिंग यांच्यावर टीका नाही केली. मग ती शरद पवारांनी पण केली. विचार त्यांना प्रश्न. अरे मग त्याला विचारतो ना. विदेशी मूळ घेऊन शरद पवार बाहेर पडले ना. तुम्ही समर्थन करता की नाही? आम्ही तुम्हाला सांगतो, सुनेत्राबाईंनी परदेशात आलाय का, आम्ही त्यांचं परदेशी मूळ असल्यावरती टीका केली. आणि मी आमचं आजही मुद्दा होता ना, परदेशी स्त्रीच्या पासून झालेला मुलगा देशाच्या हिताचं काम करू शकत नाही. ही भूमिका आजही. ठीक आहे. एक मिनिट. जर त्यांनी विषय संपला पाहिजे. तुम्ही तुमची भावना व्यक्त केली. तुम्ही शब्दानं उत्तर द्या. राजकीय टीकेने उत्तर द्या. तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये जाऊन दुसऱ्याच्या कार्यालयामध्ये जाऊन धुडगूस घालणं, हा आमदार साहेब हे कितपत योग्य आहे? त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन धुडगूस घालणं हे कितपत योग्य आहे? जर ही राजकीय टीका आहे तर राजकीय पद्धतीने उत्तर द्यायला नको का? आपण म्यूट आहात सर. येतोय आवाज? हो येतो. बोला. मी माझं व्यक्तिगत मत या ठिकाणी मांडत असताना मगाशी जसं अजितरावांनी सांगितलं की एक स्वर्गीय दादांच्या नंतरनं सुनित्रा वहिनींवरती अचानक पडलेली जबाबदारी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असे कुठले कठीण प्रसंग आले तर प्रत्येक पक्षातले प्रमुख नेते मंडळी एकत्रितपणानं बसून अडचणीच्या काळात किंवा कठीण प्रसंगामध्ये मार्ग काढणं किंवा समंजसपणानं पुढे जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
आणि आज सुनित्रा नवीनवरती जी काही अचानकपणे जबाबदारी पडली त्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक टार्गेट करणं किंवा एखाद्या महिला भगिनींना हिणवणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि म्हणून मी कुलकर्णीजींना देखील सांगतो, आपण वयानं आणि अनुभवानं मोठे आहात, परंतु मगाशी विद्याताईने सांगितलं की आम्ही माफी मागितली, काँग्रेसने माफी मागितली, कुठल्याही प्रकारची माफी मागितली नाही. ज्या पद्धतीनं आज अहंकारिक भाषा काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडून येते, हे असं वाटतं की जाणीवपूर्वक हे सातत्यानं या वक्तव्यावरती ते ठाम आहेत. आणि म्हणून आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना ही तीव्र आहे. आम्ही काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात गेलो, यात आमचं चूक काहीच नाही हे मी जाहीरपणाने सांगतो. आणि जोपर्यंत काँग्रेसचे नेते मंडळी अशा पद्धतीने वक्तव्याचा आम्ही माफी मागतो किंवा दिलगिरी व्यक्त करतो हे बोलत नाही, तोपर्यंत आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना देखील पण जाब सातत्याने विचारण्याचा आमदार साहेब एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय विरोधकांकडून, अजितदादांच्या अपघाताच्या काकासाहेब एक मिनिट, काकासाहेब प्लीज माझी विनंती आपल्याला, मला नीट आवाज देतो, मी नीट उत्तर देतो त्यांना. काकासाहेब प्लीज थांबा काकासाहेब येतो मी तुमच्याकडे. आमदार साहेब मध्ये मध्ये बोलू नका, माझं बोलणं आलं काकासाहेब प्लीज. आमदार साहेब, विरोधकांचं असं म्हणणं आहे की अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भातले जेव्हा प्रश्न उपस्थित होतात त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते का आक्रमक होत नाहीत, एवढा आक्रमकपणा तिथं का दाखवला जात नाही, हा त्यांचा सवाल आहे. 6 महिन्यापासून काँग्रेसचे नेते झोपलेत का? काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी दादांच्या अपघाताच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले? कुणी त्याचा पाठपुरावा केला? त्यांनी नावं सांगावी. स्वतः सुनित्रा वहिनी असतील, आमचे प्रदेश प्रांत अध्यक्ष असतील, पक्षातले प्रमुख नेते, आम्ही विधिमंडळातले आमदार सगळेजण सातत्यानं पाठपुरावा करतोय. विधिमंडळामध्ये देखील आवाज उठवलेला आहे, रस्त्यावरती उतरलेलो आहोत. आणि आम्हाला देखील राज्याचे प्रमुख नेते म्हणून मुख्यमंत्री मोदयांनी, गृहमंत्री या नात्याने देखील सांगितलेले, जोपर्यंत या सर्व घटनेचा छडा लागत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा कुठलं वक्तव्य करू नका किंवा तुम्ही थांबा. मी महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ही घटना कशा पद्धतीने झाली याचा संपूर्ण तपास महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणील, दाखवील, तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. काकासाहेब, एक प्रश्न आहे, राजकारणामध्ये महिलांना स्थान दर देण्याच्या बद्दल आपण खूप बड्या बाता मारतो, खूप मोठ्या प्रमाणात आपण त्याची वकिली करतो आणि आपण कसे महिलावादी आहोत हे सगळे सांगत असतो. खरं तर तुम्ही या देशाला अनेक महिला नेत्या दिल्या, तुमच्या सर्वोच्च नेत्या झाल्या, तुम्ही पीडित आहात ऍक्च्युली तुम्ही सुद्धा, की राजकारणामध्ये आलेल्या महिलांना हिणवणं असेल, त्यांना डिसमोरल करणं असेल, अशा गोष्टी आतापर्यंत घडल्यात. ग्रामपंचायत पातळीपासून पंतप्रधान पदापर्यंतच्या अनेक महिलांना यातून जावं लागलेलं आहे. तुम्ही पीडित असताना सुद्धा अशा प्रकारे आपण टीका केल्यानंतर एखाद्या महिला नेतृत्वाचं मोरल हे डाऊन होऊ शकतं, किंवा आपण हे शब्द टाळायला हवेत, वेळ द्यायला हवा. ही जी जो विवेक म्हणतो आपण राजकीय टीका करत असताना, तुम्ही वैचारिक टीका करायला, धोरणात्मक टीका करा, त्यांच्या मंत्रालयावर तुम्ही तुफान हल्ले चढवा, त्यांना प्रश्न विचारून भांबावून सोडा, वैयक्तिक टीका टाळता आली नसती का? माझा प्रश्न एवढाच आहे, आम्हाला जर सुनेत्राताईंचा आदर नसता तर बारामतीची पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध केली असती का? तर नाही, आम्ही बिनविरोध केली का? आम्हाला आदर आहे ताईंबद्दल. नंबर 2, कुठल्याही महिलांचा अपमान करणं हा काय आमचा हेतू नव्हता आणि त्याचा विषय पण नाही. मुळात गुंगीगुड्या हा विषय आला कुठून? तर त्या पत्रकार परिषदेमध्ये चव्हाण नामक एनडीटीव्हीच्या एका पत्रकारांना प्रश्न विचारला कायदा सुव्यवस्थेवरती, आणि धनंजय मुंडेंनी प्रतिनिधी होते सुरेश जाधव, ज्या पद्धतीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री डावीकडे बसलेले आहेत, त्यांनी बोलणं अपेक्षित असताना महाराष्ट्र बघतोय राज्याचे उपमुख्यमंत्री संवेदनशील विषयावर बोलणं अपेक्षित होतं, परंतु त्या बोलल्या नाहीत. आणि गुंगी गुडिया हा शब्द काय असंसदीय नाही आहे, त्यामुळे इंदिरा गांधींना सुद्धा हा शब्द वापरला गेला होता. त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वात आपण नाही आहोत हे सिद्ध करून दाखवलं. आमची विनंती आहे, हा वैयक्तिक विषय घेण्याचा विषय नाहीये, आम्हाला का वैयक्तिक कुणाला दुखवायचा अजिबात हेतू नाहीये, परंतु आपण आपल्या कार्यकर्तृत्वाला सिद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे. अजितदादांचा तपास, मला एक मिनिट बोलू द्या विलास सर, अर्ध्या मिनिटात संपवतो. ज्या पद्धतीने अजितदादांची चौकशी मागणी काँग्रेस करत आहे, भाजप का करत नाही? आज राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे लोक का करत आहेत? माझा हा नंबर 2चा प्रश्न आहे. आणि नंबर 3च्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं गुंडगिरी या महाराष्ट्रात सुनेत्राताईंच्या राजकारणात अडून चालू आहे, म्हणजे कोण म्हणते आम्ही मावळात जाऊ देत नाही, कार्यालयात घुसतंय, कोण म्हणते आम्ही हर्षवर्धन सप्ताहांना बघून घेऊ, काय चाललंय महाराष्ट्रात? म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारायचा नाही, कायदा सुव्यवस्था राज्यात ठेवायची नाही, विरोधक म्हणून आम्ही प्रश्न विचारलो, त्याला महिलांचा पद्धती. ठीक आहे. नाही, या एक गोष्ट आहे की
नाही नाही नाही, याच्यावरती माझा वेळ पहिल्यांदा संपलाय, माफ करा, विश्वास वेळ ठेवणं संपलाय. हे पहिलं काका महत्त्वाचं साहेब, आहे. मला माहिती आहे तुम्हाला खूप बोलायचं आहे, विलासराव पण आमदार साहेब, हा अगदी 30 सेकंद, अगदी 30 सेकंद. काका साहेबांना मला विचारायचंय या सपकाळांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये किती योगदान आहे हो? तुम्ही सपकाळांची एवढी बाजू घेऊन वकिली पत्र घेतल्यासारखे समोरून बोलताय. काँग्रेसच्या नेत्यांना एवढा समंजसपणा नसावा की पण झालेली हा वक्तव्य विषय आता आम्ही इथं निषेध थांबला केला पाहिजे की नाही आता? आम्ही मग- तुम्ही तुमचा त्या निषेध ठिकाणी केला, दिलगिरी व्यक्त केली पुतळे पाहिजे. झाले, हे केलं, तुमची हा. प्रतिक्रिया कळवली, ऐका, आता हा मुळात विषय हा थांबला विषय नाही का? त्याला वैयक्तिक काका, सपकाळ काका, साहेबांचा तुम्ही नाही बोलला नाही, त्यांना विषय पत्रकार बोलू दे. परिषदेमध्ये ज्या सपकाळ पद्धतीने बोलताय, या राज्याचे माजी पण आता तर मुख्यमंत्री ट्विट डिलीट केलंय, ते ट्विट डिलीट केलंय, याचा अर्थ त्यांनी माघार घेतली, विषय संपवायला नको का? मुद्दा असा आहे भूमिका की घेतली. यांनी अजितदादांच्या निषेधच करणार. ठीक आहे, ठीक आहे, माझा वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, राजकारणामध्ये खरं तर टीका टिप्पणी ही संवैधानिक मार्गानं झाली पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. पण ही टीका होत असताना त्याचे ओरखडे हे अनेक काळ राहत असतात. पण आज गुंगी गुडिया असं म्हणून हिनवण्याचा प्रयत्न जरी काँग्रेसनं केला असला तरी आपण ती नाही आहोत. आपण पोलादी आहोत, आपण एक समर्थन नेता आहोत, आपण कुणा जागा भरायला आलेले नाही आहोत, हे दाखवून देण्याची खऱ्या अर्थानं काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांना दिलेली ही एक नामी संधी आहे. राजकारणामध्ये कधी कधी काही गोष्टी ह्या राजकीय पथ्यावर पडत असतात आणि आव्हानं उभी राहिली पाहिजेत, जेणेकरून ती समर्थपणे पेलण्याची ताकद आहे हे दाखवून देण्याची संधी सुद्धा त्यातून निर्माण होत असते. पण हा राजकीय धुरळा आता थांबला पाहिजे, कारण राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट एका मर्यादेच्या पलीकडे ताणता कामा नये, हेही तितकंच खरं आहे. काँग्रेसला ही त्यांची रणनीती होती की घोडचूक होती, काळाच्या उदरात त्याचं उत्तर दडलेलं आहे. पण आज तरी हा वाद उफाळून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा बांधून घेतलाय, हेही तितकंच खरं आहे. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. पण प्रेक्षकांचा काय म्हणणं आहे, प्रेक्षकांना काय वाटतंय जाणून घेऊया. आपण प्रश्न विचारला होता की गुंगी गुडिया म्हणून काँग्रेसनं चूक केली आहे का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 37% लोकांना वाटतं होय, 63% लोकांना नाही असं वाटतंय. जनतेचा कौल आहे. पण हे खोटं आहे हे ठरवण्याची खरं तर नामी संधी सुनेत्रा पवार यांच्याकडे, त्या सिद्ध करतील या आशेसह बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.